पालघर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने रिमोट ऑपरेटेड रोबोटिक वॉटरक्राफ्टचे प्रात्यक्षिक घेण्यात आलं। सूर्य नदीवरील मासवन पुलाजवळ झालेल्या या प्रात्यक्षिकात रोबोटिक वॉटरक्राफ्टची पाण्यातील हालचाल, रिमोटद्वारे नियंत्रण आणि पूर परिस्थितीतील बचाव कार्यातील उपयुक्तता तपासण्यात आली। बॅटरीवर चालणारे हे उपकरण धोकादायक पाण्यात अडकलेल्या व्यक्तींपर्यंत सुरक्षितपणे पोहोचून बचाव कार्य अधिक जलद आणि सुरक्षित करण्यास मदत करणार आहे। पूरप्रवण पालघर जिल्ह्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान महत्त्वाचं ठरणार असून भविष्यात जिल्ह्याची आपत्ती प्रतिसाद क्षमता अधिक मजबूत होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे। MDTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव, पालघर। आज पालघर येथे रिमोट कंट्रोल रोबोटिक क्राफ्ट या प्रकारच्या बोटच्या एक प्रात्यक्षिक घेण्यात आला होता आणि हे दोन ठिकाणी, एक मासूम ब्रिजच्या इकडे आणि गणेशकुंड येथे घेण्यात आलेला होता। याच्याने स्टेट गव्हर्नमेंट प्रत्येक डिस्ट्रिक्ट डिझास्टर अथॉरिटी यांना असे काही बोट्स देण्याच्या विचाराधीन आहे, म्हणून याचा ऍक्च्युअल इम्पॅक्ट कसं होईल यासाठी प्रात्यक्षिक घेतला होता आणि आपल्याकडे तो सक्सेसफुलरित्या करण्यात आलेला आहे। याच्याने असं साध्य होईल की कोणी माणूस जर बुडत असेल तर विदाऊट पुटिंग अनदर पर्सन्स लाईफ इन डेंजर या क्राफ्टच्या सहायताने आपण त्यांचा बचाव कार्य जो आहे तो संपन्न करू शकतो। असेच काही बोट्स भविष्यात पालघर जिल्ह्याला स्टेट डिपार्टमेंटकडनं मिळणार आहेत आणि निश्चितच त्याच्याने बचाव कार्य पावसाळ्याच्या वेळेस करण्यास आपल्याला मदत होईल।